नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चविष्ट वाटा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, मी आत्ता घरी आहे आणि दुपारचा टाईम झाला आहे। गणपतीची चाहूल आपल्याला लागली, एकच दिवस राहिला आहे गणपती स्थापनेसाठी। तर मी म्हटलं चला अजून परत शिवाजी मार्केटचा एक फेरफटका मारूया। सुंदर सुंदर गणेशजीच्या मूर्त्या विविध रूपातल्या आपल्याला बघायला मिळतात तिथे। तर त्याची सफर तुम्हाला घडून आणावी आणि परत 2-3 स्पॉट खाण्याचे आहे ते माझ्या लक्षात आहे, ते तिकडे तुम्हाला घेऊन जावं आणि अशी माझी इच्छा होती। आणि गणपतीच्या मूर्त्या एवढ्या सुंदर असतात ना की बघत राहावंशा वाटतात। आणि मला लहानपणीपासून आवड आहे। आम्ही लहानपणी असा मंडळाचा छोटा गणपती बसवायचो आणि ते दिवस आठवतात। पण अजून पण गणपती उत्सव आला की मी पुण्यात जातो आणि त्या मूर्त्या छान छान मूर्त्या बघतो, त्यांचे फोटोज काढतो, त्यांचे व्हिडिओज काढतो आणि वेगळं एक फील येतं। तर मी म्हटलं चला ते दृश्य तुम्हाला पण दाखवतो। आणि तुम्ही आत्ता एक अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो बघितला असेल, तो पण याच याच्यामधला होता। आणि तर वेळ न लावता चला तर मग निघूया। फक्त आता काय होतं, पाऊस वगैरे येतोय ना, त्यामुळे किरकिर होते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल। मित्रांनो, मी पोचलो आहे कसबा पेठेत आणि कसबा पेठेत जबरदस्त अशा सुंदर गणपतीच्या स्टॉल लागले। तर राहुल नाही, चला तर आता तुम्हाला दाखवतो सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहे। एक दिवस राहिला आहे आणि लगेचच आता बाप्पाची स्थापना होणार आहे। तर हा दिवस जबरदस्त आनंदाचे दिवस येणार आहे आणि चला तर आता सुंदर सुंदर असे बाप्पाचे विविध रूप तुम्हाला दाखवतो। तर चला तर मग
आणि एवढे स्टॉल आहे गणपतीचे, सुंदर सुंदर स्टॉल आहे की असं बघत राहावंसं वाटते ना. आत्ता मी अष्टमी गणपती इथे पोचलो आणि सुंदर असा देखावा आहे. हे बघा मित्रांनो, इथे रथ सजलेला आहे, प्युअर असं सागवानाचा रथ आहे. आणि हे बघा इथे पूर्ण आता तयारी चालू आहे. इथे पण आहे आणि इथे पण चालू आहे. आता काका आपल्याला भेटले, तर त्यांना विचारूया आपण. यंदाच्या वर्षी आम्ही सर्व भाविकांसाठी अष्टविनायक गणपती दर्शन, तिच्या सर्व भाविकांना एकाच ठिकाणी अष्टविनायक गणपतीचं दर्शन घ्यावं, त्यासाठी आम्ही मंडळाने थीम केलेली आहे. सगळ्या गणपतींना असं आम्ही इथं एक एक सेपरेट मंदिर केलेलं आहे. पूर्वी मंदिर गणपती विराजमान त्या सागवान लाकडे टाकत होते, समोर मिळते अशी संकल्पना आम्ही बरोबर आहे. आपलं अनेक दरवर्षी वेगवेगळे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे गणपती आल्यावर कुठला उत्साह असतो तुम्हाला? म्हणजे आम्हाला गणपती आल्यावर उत्साह एवढा असतं की आम्हाला ते मान राहत नाही त्यामुळे आम्ही जे काहीतरी नवीन अच्छा मंडळाने ठरवलं की बाबा एकाच ठिकाणी सर्व भक्तांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या एकाच ठिकाणी बरोबर आहे गणपतीचं दर्शन मिळेल. काही लोकांना राहतो पाली वगैरे एकाच ठिकाणी आम्ही दर्शन द्यायची यावेळी देखावा सादर केला. देखाव्याची संकल्पना चित्रक कापूस आर्ट डायरेक्टर त्यांनी ती केलेली. बरोबर आहे. आणि आता परवा आमचं उद्घाटन होईल. थँक्यू. पुणे म्हटलं ना गणपतीचा आरायवर केलेलं वर्णन हो का? शिवपरिवार त्याच्यावर बाप्पा विराजमान. हा बा जबरदस्त मारला. आली हां सगळं हाताने कोरलं. मित्रांनो अजून पण मी कसबा पेठेतच आहे आणि एवढे जबरदस्त स्टॉल आहे. अजून पण इथं निघूशा वाटत नाही मला. सुंदर सुंदर मूर्ती आहे आणि इथे बघा सेजल आर्ट्स म्हणून आहे. एवढ्या सुंदर मूर्ती आहेत ना. हो हो क्या बात आहे. मन प्रसन्न झालं. याच इकडे जय गणेश आर्ट्स आहे आणि परत डेरेबंधू गणपती विक्री बंदी आहे. इथे सर्वांग सुंदर मूर्ती मंदिर आहे. जबरदस्त आहे. अजून पण मन असं अजून पण मन भरलेलं नाही बघून. आलो कशासाठी होतो आणि करतो काय. गणपती मूर्ती विक्रेत आहे आणि गणपती हा प्रत्येकाने बसवलाच पाहिजे. तो आपल्या हिंदू धर्मात एक मोठा सण आहे. प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे गणपती मूर्ती बसवलीच पाहिजे आणि तो उत्साहाने साजरा केलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि काय वाटतंय म्हणजे 10 दिवस कधी येते असं का? हो आम्ही गणपती मूर्तीचा स्टॉल हा नागपंचमीला चालू करतो. 1 महिना आधी आम्ही चालू करतो आणि लोकांना इतका उत्साह असतो की सुरुवातीलाच आमच्या पौर्णिमेपर्यंत आमच्या कमीत कमी अर्ध्या मूर्त्या बुक होतात. लोकांना इतका उत्साह असतो सुरुवातीला. लहान मुलांना त्यातल्या त्यात जास्त करून लहान मुलं 5वी 8वी 10वी पर्यंत असतात. खूप मोठा उत्साह. खूपच येणारे जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत ते त्यांना स्वतः जमलं नाही इथं यायला तर ते ऑनलाईन सुद्धा बुकिंग करतात. आणि आमच्या मूर्त्या आजच्या दिवसाला लंडनला गेलेल्या आहेत, दिल्लीला गेलेल्या आहेत, अहमदाबादला गेलेल्या आहेत, हैदराबादला गेलेल्या आहेत, नागपूरला पण गेलेल्या आहेत. सगळीकडे आमच्या मूर्त्या पार्सल होतात. जबरदस्त. थँक्यू दादा. थँक्यू. मित्रांनो बराच वेळ झाला कसबा पेठेत फिरतोय आणि आत्ता पोचलोय कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती. जो पेंडॉल आता तयार झालेला आहे बऱ्यापैकी. अजून 1 दिवस बाकी आहे आणि
खूप भारी वाटतं फिरायला, कारण का गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्त्या आणि त्याचे जे ओनर्स आहेत ते भेटतात आपल्याला, त्यांना मनोगत सांगतात, मजा यायला लागली आता. आणि असेच तुम्हाला आता परत भन्नाट ठिकाण दाखवतो. चला तर मग. आणि थोडीफार खादाड भटकंती पण करूया. आणि खादाड भटकंतीतलं एक भन्नाट ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे हे आहे कसबा गणपती फेंडोल, अजून याचं काम चालू आहे. मानाचा पहिला गणपती, मानाचा पहिला गणपती. मी पोचलो आहे आता नारायणपेठेत, निगोजकर मंगल कार्यालय. आता मंगल कार्यालय म्हटलं तुम्ही म्हणा लग्नाचं नाही. त्या मंगल कार्यालय एक वाडा आहे, त्या वाड्यामध्ये सुंदर असा वडापाव, भजी आणि बरेच पदार्थ मिळतात. आणि बरेच यंग क्राऊड इथे बसलेलं आहे. आणि वडापावसाठी स्पेशल आता रील सोशल मीडियात तुम्हाला माहितीच आहे कसं व्हायरल होतं, पण व्हायरल होतंच, पण वडापावची टेस्ट पण तशी चांगली आहे. त्यामुळे बरेच क्राऊड इथे येतं. आणि यंग जनरेशन तर नाहीच येतं, पण जे वयस्कर लोक आहेत ते पण येतात. तर आता मी खास करून इथे वडापाव खायला आलो. गणपतीचं सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता वडापाव घेऊया आणि वडापावची टेस्ट खरोखरच सुंदर आहे का, टेस्टी आहे का ते बघूया. इकडे येतो आणि पाऊस पण चालू आहे. पावसात वडापाव खाण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि मस्त असं वाटत नाही वडापाव इथे मिळेल म्हणून. मस्त एक वाड्या टाईप आहे. आणि वाड्यात पहिल्यांदा बघितलं आहे असं वडापाव, सुंदरचा चविष्ट वडापाव मिळतो. आता आई पराठा सेंटर नारायणपेठेच आहे. आणि नारायणपेठेत बरेच आउटलेट आहे चविष्ट पदार्थाचे. त्यातलंच एक आई पराठा सेंटर आहे. आणि धपाटे म्हटलं का तोंडाला पाणी सुटते. गावाकडे गेलं का काकडीचे धपाटे अजूनही आठवण येते मला. शेतात काकडे असतात, त्याचे धपाटे मस्त आई बनवून द्यायचे. पण म्हटलं आता आई पराठा सेंटर दिसते आणि जे धपाट्याचं ऑप्शन होतं, म्हटलं आता काकडी धपाटा खाऊया आणि बघूया त्याची टेस्ट कशी येतात. आणि जबरदस्त तोंडाला पाणी सुटले. 2 वडापाव खाल्ले तरी आता म्हटलं धपाटा टेस्ट करू.
गर्दी जबरदस्त आहे। तिकडे बाबूगेनू मंदिर यांचं सजावट अजून चालू आहे आणि दगडूशेठचं पण सजावट अजून पण चालूच आहे। तर आता निघूया मंडई मेट्रो स्टेशनला। तर मित्रांनो मी पोचलो आता मंडई मेट्रो स्टेशनला आणि खूप चाललो आहे। बापरे बाप, पाऊस आला त्यामुळे सगळंच पावसानं एकदम खूप गिजगिज झालं आहे आणि आज सोमवार पण आहे, त्यात त्रास व्हायला लागला आता खूप। आता 2-3 दिवस झालं आहे असंच चालतोय। फिरायला आवडतं मला, मस्तपैकी खायला भटकंती करायला आवडतं। तर आता मंडई स्टेशनला आहे। मेट्रोमुळे सोपं झालं आहे प्रवास करणं आणि मेट्रोचं कार्ड आहे त्यामुळे तिकीट काढायचं टेन्शन राहत नाही। कार्डमध्ये पैसे टाकायचे आणि मस्तपैकी प्रवास करायचा आणि मेट्रोमुळे अधिक सोपं झालं। PMTनं शक्य होत नाही जाणं आणि मजा आली। आता जातो घरी। मंडई स्टेशनला आहे, मंडईचे 3 गेट आहे जवळपास आणि मंडईचं एकदम दगडूशेठच्या मागे गेट आहे, ते पण एक जबरदस्त झालं। आता चला मेट्रोचा प्रवास करूया आणि निघूया घरी। मजा आली, थोडंफार बनवण्याचा प्रयत्न केला आणि चला तर मग निघूया।